श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री खंडोबा मंदिर, श्री स्वामी समर्थांचे आगमन स्थान. श्री स्वामी समर्थांचे आगमन झाले अश्विन शुद्ध ललित पंचमी शके 1779 इसवी सन 1857च्या नवरात्र काळात. श्री स्वामी समर्थांनी सर्वप्रथम काही काळ या मंदिरात वास्तव्य केल्याने त्यास प्रथम स्थान व महत्त्वाचे स्थान मानले जाते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे श्री स्वामी समर्थांचे दर्शन आणि पूर्णपणे अतिशय आनंदाने अतिशय सुंदर पद्धतीने कसे घेतलं पाहिजे आणि मंदिरास कसे जायला पाहिजे मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम स्वामी समर्थांचे आगमन या खंडोबा मंदिरामध्ये झाले होते. आता तुम्ही खंडोबा मंदिरामध्ये आगमन केल्यानंतर सर्वप्रथम हातपाय धुण्यासाठी पाणी आहे, टँक आहे, तिथं हातपाय धुवायचा आणि त्यानंतर मंदिरात प्रवेश करायचा. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला गणेश देवता दिसतील, त्यानंतर कासव महाराज पण तुम्हाला इथे दिसतील. कासव महाराजांचे तुम्ही दर्शन घ्या. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. नेक्स्ट मित्रांनो, मंदिरामध्ये गर्भगृहात एंट्री करा आणि तुम्हाला तिथे दिसतील श्री खंडोबा मंदिर, यानी की श्री खंडोबा देव. खंडोबा देवाचे समोर दंडवत घालून नतमस्तक होऊन तुम्ही खंडोबा मंदिराचे दर्शन घ्या आणि खंडोबा मंदिरला एक अथवा खंडोबा देवाला एक प्रदक्षिणा पण घालू शकता. अशी छोटीशी व्यवस्था तिथे केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी प्रतिमा इथे खंडोबा देवाची आहे. तर तुम्ही बघू शकता ओम हे अतिशय चांगल्या पद्धतीने कोरलेले पण आहे. तर अतिशय दुर्मिळ आणि की जुना फोटो श्री स्वामी समर्थांचे तुम्ही इथे बघू शकता तुम्ही श्री स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मित्रांनो, इथे तुम्हाला भंडारा आणि उदबत्ती लावायला पण तुम्हाला इथे चान्स आहे. तर भंडारा लावून घेऊ शकता आणि उदबत्ती तुम्ही इथे लावू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही मागच्या दरवाजाने अथवा मागून तुम्ही बाहेर पडू शकता श्री खंडोबा देवाच्या मंदिरापासून. तर तसेच तुम्ही इथे बघू शकता अतिशय दुर्मिळ आणि की ओल्ड जुन्या पद्धतीचे फोटो इथे एक रांगेत लावलेले आहेत. त्यानंतर मंदिराच्या बाहेर पडल्यावर तुम्हाला या मंदिरला 1-2 प्रदक्षिणा तुम्ही परत घालू शकता. हे बघा, अतिशय स्वच्छ सुंदर अशी ही खंडोबा मंदिर आहे. तर ही मंदिर अतिशय महत्त्वाचे, कारण श्री स्वामी समर्थांचे पहिले आगमन इथेच झालेलं आहे. म्हणजे श्री स्वामी समर्थांचे दर्शन आपण इथूनच सुरुवात करूया. तर पहिली दर्शन तो म्हणजे खंडोबा मंदिर, स्वामी समर्थांचे आगमन स्थान. तर मित्रांनो, भक्तांची गर्दी जसजशी वाढत जाते तसतशी थोडं आपल्याला दर्शन करायला अडचण होते. त्यासाठी आपण लवकरात लवकर दर्शन घेणे महत्त्वाचे. तर हे बघू शकता तुम्ही खंडोबा मंदिरची बिल्डिंग अथवा खंडोबा मंदिर. खंडोबा मंदिरामधून बाहेर पडल्यावर लगेचच लेफ्ट टर्न घ्यायचा आणि सरळ जायचा. मित्रांनो, सरळ गेल्यावर थोड्याच वेळात तिथं तुम्हाला अक्कलकोट बस स्टँड यानी की बस स्टॉप भेटेल आणि बस स्टँड जवळून थोडं समोर लेफ्ट साईडला थोडं खाली जायचा आणि खाली गेल्यावर तुम्हाला अशी एक बोर्ड दिसेल. ते बोर्ड आहे श्री स्वामी समर्थ समाधी मठ, यानी की पहिल्यांदा खंडोबा मंदिर, स्वामी समर्थांचे आगमन स्थान, त्यानंतर स्वामी समर्थ समाधी मठाला गेलं तर अतिशय उत्तम, यानी की एक प्रकारे सुंदर दर्शन तुमचं होऊ शकतं. मित्रांनो, असंच करा मित्रांनो, कारण तुम्हाला मी नंतर सांगेन. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत श्री स्वामी समर्थ समाधी मठाला. श्री स्वामी समर्थ समाधी मठाला जाण्यासाठी 2 व्हीलर 4 व्हीलर अथवा तुम्ही चालत पण जाऊ शकता, कारण खंडोबा मंदिर ते श्री स्वामी समर्थ समाधी मठ फक्त 5 मिनिटाची अंतर आहे चालत जाण्याची तोही मित्रांनो. तर त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता सोलापूरची चविष्ट चटणी. तर तुम्हाला ही चटणी आवडली तर नक्कीच घ्या मित्रांनो. घरी जाऊन तुम्ही अतिशय स्वादिष्ट पद्धतीने चविष्ट पद्धतीने तो चटणी तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता. त्यानंतर इथे तुम्हाला ज्यूस अवेलेबल आहे, वेगवेगळे स्वीट अवेलेबल आहे. तर तुम्ही यानी की आता मी सध्या आलेलो आहे श्री स्वामी समर्थ समाधी मठाजवळ. तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर आणि स्वच्छ ही समाधी मठ आहे. तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुमचे पादत्राण ठेवण्यासाठी इथे जागा केलेली आहे. इथे तुम्ही तुमचे पादत्राण फ्री ऑफ कॉस्ट ठेवू शकता आणि लगेच तिथूनच तुम्ही थोडं टर्न घेतले की तुम्हाला दिसतील भव्य दिव्य असे श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे दरवाजा. तर तुम्ही बघू शकता श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे दरवाजा अतिशय छान आहे आणि सोनेरी कलरची तो समाधी मठ आहे. चला मित्रांनो, आता आपण मध्ये जाऊया. मध्ये गेल्यावर तुम्हाला मी दाखवणार आहे भक्तांची भक्ती किती महान असते आणि श्री स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांना आशीर्वाद कशा पद्धतीने देतात. तुम्ही फक्त एकच गजर आणि एकच नावाने बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आता मी स्वामी समर्थ मठात एंट्री केलेले आणि की समाधी मठात एंट्री केलेली आहे. हीच तो श्री स्वामी समर्थाची समाधी मठ. इथे पुजारी असतात, प्रिस्ट असतात
आणि इथे तुम्हाला जे काही क्वेश्चन डाऊट असतात ते सगळे तुमचे सॉल्व्ह केले जातील. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, तुम्हाला त्यांनी नंबर पण देऊ शकतात. फक्त तुम्ही त्या भक्तिभावाने तिथे गेलेले पाहिजे. मित्रांनो, इथे स्वामी समर्थांचे पादत्राणाचे पण दर्शन घ्या. जर मित्रांनो तुम्हाला येणं जमत नसेल तर तुम्ही दुरूनच श्री स्वामी समर्थ चे दर्शन घेऊ शकता आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय म्हणून लिहू शकता. हे बघा मित्रांनो, स्वामी समर्थांचे दुर्मिळ फोटो. त्यानंतर स्वामी समर्थ समाधी मठाचे दर्शन घेताना लगेच डाव्या साईडला तुम्हाला दिसतील श्री चोळाप्पा महाराजांचे मठ. ते मठाच्या अगोदर मठाला जाण्याअगोदर तुम्हाला विठ्ठल रुक्मिणी, नागदेवता आणि गणेश देवतांचे दर्शन होईल. आता मी एंट्री करत आहे श्री चोळाप्पा महाराज यांचा वाडा. तर मित्रांनो, आता बघूया आपण चोळाप्पा महाराजांचा वाड्यात काय आहे. तुम्ही ऐकला असेल, चोळाप्पा महाराजांचा वाडा हा फार महत्वाचे. चोळाप्पा महाराजांचा वाडा स्वामी समर्थांच्या जीवनात फार मोठा वाटा आहे. तर मित्रांनो, आता मी आलेला आहे चोळाप्पा महाराजांच्या वाड्यात. तर मित्रांनो, मी सध्या आलेला आहे चोळाप्पा महाराज मठामध्ये. तर इथे आपले स्वामी भक्त आहे, त्यांनी थोडस माहिती देणार आहे. बघूया काय माहिती देतात. हा स्वयंभू गणपती मंडळ वृक्षातून निघालेला. कोपऱ्यामधला जो फोटो दिसतोय तिकडे पांडुरंग पुजारी, ते माझे पंजोबा. माधव स्वामींच्या आंघोळीची जागा होती. अंगावरचं पाणी झाडांना जायचं. त्यातलं एकमेव झाड होतं ते रुईच होतं. स्वप्नात आला हा गणपती, मी झाडाखाली एक आडाणी निघाला. त्याची जी सोंड आहे ती डावीनी उजवीने वर आहे. आणि हे चोळाप्पा महाराज ज्यांच्यासाठी स्वामी इथं अक्कलकोटला आले, त्यांची 6वी पिढी. घरातल्या एक पण स्वामींनी इथे मंदिर म्हणतात. तर साक्षी गणपती तुम्ही ऐकला असताल. कधी जरी मंदिरला गेला की पहिला गणपतीला यायचं. बरोबर. तर तो हा गणपती. तर कधी जरी हा मंदिरला आला तुम्ही पहिला गणपतीला यायचं. आणि जरी मेन समाधी स्वामींची, मठ मंदिर अनेकच, समाधी एकच असते. ज्यांना कोणाला समाधीवर पूजा अन्नदानात काही सेवा करायची इच्छा असेल तर इथले जे गुरुजी आहेत, धनंजय गुरुजी, त्यांना रेफरन्सने तुम्ही कॉल करून येऊ शकता. त्यांचा नंबर पण सांगतो, 9860094009. ओके. तर स्वामी भक्ताबद्दल थोडा परिचय करून घेऊया. सर, आपलं नाव काय? दीपक शिंदे. दीपक शिंदे. मग तुम्ही कुठून आलेला आहे? सर, मी ठाण्यावरून आलेलो आहे. ठाण्यावरून आलेला. तर कधी आले तुम्ही इथे? मी आलेलो परवा दिवशी. मी आधी जेजुरी ह्याला गेलो होतो, तुळजापूरला. तुळजापूरवरून इथं आलेलो आहे. स्टे केला. सकाळी रात्री आरती केली आणि मग सकाळी पण दर्शन घेऊन आता निघून जाणार. इथून आता निघणार. मग दर्शन कशी झाली तुमची? दर्शन मस्त झालं. किती दिवसाचे तुम्ही टूर केलेला होते? 3 दिवसाचे आलो. 3 दिवसाचे. तर स्वामींची दर्शन व्यवस्थित झाले? मस्त. मग तर मित्रांनो, आता चोळाप्पा महाराज मठाची दर्शन झालेले आहे. तर आता मी बाहेर निघत आहे. छोटी आहे तर तिला युट्यूब मध्ये यायची फार इच्छा आहे. तर नाव काय बेटा तुझं? तुझं नाव काय बेटा? नाव श्रीनिधी. श्रीनिधी आहे. तू कुठून आहेस? मी तिथं मागं राहते. तू मागं राहतेस? मग इथं कशाला आलेस तू? मी कोणता भक्त आले तर मी बाहेर पाहतो. ते तू भक्ताला बाहेर पाहतेस, त्यांना मार्गदर्शन करतेस का? नाही, मारत नाही. तिथं आत मारत. तू आत जायला मार्गदर्शन करते. धन्यवाद. चला मित्रांनो, आता बघूया चोळाप्पा महाराजांचं घर. तुम्ही बघू शकता चोळाप्पा महाराजांचं घर आहे. तर लोक मधून बाहेर येत आहेत. तर सगळ्यात अगोदर जे तुम्हाला दिसते ते आहे विहीर. इथूनच स्वामी समर्थांनी पाणी प्यायचे अथवा त्यांचे दैनंदिन जीवनासाठी पाणी वापरायचे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की ही जो विहीर आहे अतिशय स्वच्छ आणि सुंदर, अतिशय ओल्ड आहे मित्रांनो. तर इथं तुम्ही बघू शकता श्री स्वामी समर्थ यांचे वापरलेले पादुका यानी की खडाव. हे बघा, सरळ असं मध्ये जायचं आणि तुमचं दर्शन नक्की होईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने इथे बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी समर्थ दर्शन घेताना अतिशय आनंद होते की श्री स्वामी समर्थ आपल्याला समोर दिसतं. असं वाटतं की स्वामी समर्थ एक चालता बोलता देवच आहे असं आपल्याला भास होतो मित्रांनो. तर मित्रांनो, आता बघूया. सगळ्यात अगोदर आपण पाहिलेलं आहे श्री खंडोबा मंदिरचं दर्शन घेतलेलं. त्यानंतर आपण समाधी मठाला आलो. त्यानंतर चोळाप्पा महाराजचे मठ बघितलं. आता आपण जाऊया मेन मंदिराकडे. तर मेन मंदिराकडे जाण्याचा रस्ता म्हणजे जो समाधी मठाचा मुख्य द्वार आहे त्या समोरूनच सरळ खाली जायचं मित्रांनो. सरळ खाली गेल्यावर राईट टर्नला टर्न घ्यायचा. राईट टर्नला टर्न घेऊन सरळ पुढे जायचं मित्रांनो. सरळ पुढे गेल्यावर तुम्हाला तिथे कारंजा चौक म्हणून चौक दिसेल. तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने सरळ जायचं मित्रांनो. हे रस्ता सोडायचा नाही. हे रस्ता सरळ गेले की तो इथे येऊन पोहोचतो. तो आहे कारंजा चौक. कारंजा चौकच्या खालच्या बाजून परत सरळ जायचं मित्रांनो. तो असेल अक्कलकोटची मेन रस्ता, यानी की अक्कलकोटचा मेन रोडला.
अक्कलकोटचे मेन रोडला तुम्ही चालत जाऊ शकता अथवा 2 व्हीलर 4 व्हीलर काही असू दे, तुम्ही या मेन रोडने सरळ जाऊ शकता मित्रांनो. जर मित्रांनो तुमच्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलर नाही तर तुम्ही चालत पण जाऊ शकता. हे बघा सावरकर चौक आणि श्री स्वामी समर्थ मंदिर जाणारा रस्ता. तर तुम्ही इथून चालत जायला फार झालं 10 मिनिटं लागतील मित्रांनो. कारण जे भक्त नवीन असतात, लांबून असतात, त्यांना माहिती नसतं की किती लांब आहे. तर इथं आले की हे मंदिर जवळची ही बोर्ड आहे, श्री वटवचे स्वामी समर्थ महाराज मंदिरावर जाण्याची रस्ता. हे बघा असे सरळ जायचा, इथून लई झाला 1 मिनिटाची रस्ता आहे. तर मित्रांनो मी सध्या आलेला आहे श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ मंदिराच्या मेन गेटला. हाच तो मेन गेट मित्रांनो, ज्यांच्यासाठी आपण मी तुम्ही सगळेजण वाट पाहत आहे आणि वाट पाहत होतो. तर मित्रांनो मी आता एंट्री करणार आहे. नक्कीच दर्शन घ्या आणि नक्कीच स्वामी समर्थांना जे काही तुम्हाला मागायचे ते मागा, ते पूर्ण करतील आणि तुम्ही नक्की भेट द्या. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ फॉलो करा, तो व्हिडिओ तुम्ही पण दर्शन तसंच घ्या. तर आज इथं गर्दी नाही. जर पौर्णिमा अथवा काही सणासुदीच्या व्यतिरिक्त जर तुम्ही आला तर तुम्हाला एवढी तिथे गर्दी दिसणार नाही. तर तुम्हाला इथे दिसू शकतं मित्रांनो स्वामी समर्थ मंदिराचे मेन दरवाजा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बोला मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मी आत्ता जवळच आलेलो मित्रांनो, थोड्याच वेळात एंट्री करणार आहे. त्या अगोदर आपण थोडा टिका लावून घेऊया, श्री स्वामी समर्थांची प्रसाद लावून घेऊया. चला मित्रांनो आता मंदिरात एंट्री करूया. बोला परत एकदा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मंदिरात मी एंट्री केलेलं आहे. बघू शकता अशी भव्य दिव्य असे मंदिर आता झालेलं आहे मित्रांनो. तर आता मी जवळच आहे, बघा इथे रांग आहे, तर रांगेत मी उभा राहणार आहे. आता लगेच मी दर्शन घेणार आहे मित्रांनो. बोला आणि हे बघा हीच आपली दर्शन होणार आहे मित्रांनो, कारण गर्दीत इथे यामध्ये फोटो अथवा व्हिडिओ अलाउड नाही. तर इथे बघू शकता दर्शन झाल्यावर भक्त मंडळी येऊन असे शांत स्वामी समर्थांच्या गजरात स्वामी समर्थ नामस्मरण करत इथे बसतात आणि इथे त्यांचे जे काही बोलायचे, जे काही त्यांची आशा इच्छा आहे, इथे ते वटवृक्ष झाडाला बांधून ते पुढे जातात. आणि हे बघू शकता इथे फोटो सेशन अथवा व्हिडिओ वगैरे तुम्ही इथे काढू शकता. अशा पद्धतीने सगळं रुद्राक्षांनी काढलेली स्वामी समर्थांची फोटो आहे मित्रांनो. तर साईडलाच तुम्ही बघू शकता. परत इथे तुम्हाला जे काही एन्क्वायरी वगैरे करायचं तुम्ही ते करू शकता. आता आपण परत ह्या दुसऱ्या मंदिरामध्ये एंट्री करूया. हीच तो मेन मंदिर आहे मित्रांनो. आता तुम्हाला स्वामी समर्थांचे मेन दर्शन होणार आहे. बोला मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. मित्रांनो दर्शन घ्या, धनवान व्हा, भाग्यवान व्हा. बोला श्री स्वामी समर्थ. बघा मित्रांनो अशी ही स्वामी समर्थांची दर्शन आहे, अशी स्वामी समर्थांची मूर्ती आहे, प्रतिमा आहे. अशा पद्धतीने लोक इथे उभा राहतात. हे बघा इथे पण स्वामी समर्थांचे मूर्ती आहे, प्रतिमा आहे, अतिशय सुंदर छान आहे. दर्शन घ्या मित्रांनो. तर इथे व्हिडिओद्वारे पण तुम्ही दर्शन घेऊ शकता. हे बघा मित्रांनो ही आहे गर्भ मंदिर, ही आहे मेन मंदिर, ही आहे मेन दर्शन मित्रांनो. तर मित्रांनो मला आनंद होत आहे की तुम्ही व्हिडिओ बघत आहे आणि मी तुम्हाला स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यास मदत केलेलं आहे, सहाय्य केलेलं आहे. तर दर्शन घेतल्यानंतर तर समोरच स्वामी समर्थांच्या गर्भगृहासमोरच बाहेर जाण्याची रस्ता आहे. तर बाहेर जाण्याची ही तो रस्ता आहे आणि इथं तुम्हाला पुस्तक बुक जे पाहिजे ते स्वामी समर्थ बद्दल अथवा काही तुम्हाला जे घ्यायचं असेल स्वीट सगळे इथे भेटणार आहे. ए टू झेड तुम्हाला इथे भेटणार आहे. हे बघा इथं ग्रंथालय पण आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे भेटणार आहे मित्रांनो. तर स्वामी समर्थांचे जप करायला, स्वामी समर्थांचे आठवण, स्वामी समर्थांचे कथा गोष्टी सगळे इथं भेटतील मित्रांनो. प्रत्येक गोष्ट स्वामी समर्थांचे लहानपणापासूनचे त्यांचे समाधीपर्यंत सगळे इथं तुम्हाला भेटणार आहे. तर त्यानंतर असे आपण बाहेर यायचं मित्रांनो. बाहेर आल्यावर इथं तुम्हाला हे एन्व्हायरमेंट दिसेल, अशी रस्ता दिसेल. तर रस्त्याच्या लेफ्ट साईडला आपण महाप्रसादाकडे वळायच्या मित्रांनो, की ही आहे श्री स्वामी समर्थ भक्तांचे हार्दिक स्वागत आहे की इथे महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. यानी की महाप्रसादाची ही तो जागा इथे महाराष्ट्रातील नव्हे तर अख्ख्या भारतातील अतिशय सुंदर असे महाप्रसाद फ्री ऑफ कॉस्ट भेटते मित्रांनो. प्रत्येक जणाला तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट आणि एवढी सुंदर एवढी चविष्ट असते मित्रांनो. तुम्ही त्यासाठी इथं भेटी द्यावंच लागेल. तेव्हाच तुम्हाला कळेल की स्वामी समर्थांची काय महिमा आहे, स्वामी समर्थांची काय प्रथा आहे आणि स्वामी समर्थ महाप्रसाद म्हणजे नेमकं काय आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो सरळ जायचं. सरळ गेल्यावर तुम्हाला इथे रांगेत उभं राहावं लागेल. लई झालं अर्धा ते 1 तास तुम्हाला इथे उभं राहावं लागेल महाप्रसादासाठी. तर तेवढं तर मित्रांनो आपण करूच शकतो. तर मित्रांनो लक्षात एकच ठेवा, आपण स्वामी समर्थांचे दर्शन कसे घ्यायचे. सगळ्यात अगोदर श्री खंडोबा मंदिर. खंडोबा मंदिर याने की स्वामी समर्थांचे प्रथम
स्थान यानी की आगमन स्थान, तिथे स्वामींचे आगमन झालेले होते. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, एंट्री झालेली आहे आपले महाप्रसादाच्या रूम मध्ये. तर खंडोबा मंदिरचे झाल्यानंतर समाधी मठला यायचं. समाधी मठला आल्यानंतर मेन मंदिरला दर्शन घ्यायचं आणि मेन मंदिरचं दर्शन घेतल्यानंतर डायरेक्ट महाप्रसादच्या हॉलमध्ये एंट्री आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी सध्या आहे महाप्रसादच्या हॉलमध्ये. इथे बघा गौमाताची अतिशय छान अशी प्रतिमा ठेवलेली आहे. इथे वाढत आहेत वाढपी लोक, ते प्रसादाची सगळ्यांना पाहिजे तसे त्यांनी प्रसाद देतात. हे बघा महाप्रसाद अतिशय सुंदर, छान, गोड, स्वच्छ, नीट नेटका ही स्वामी समर्थांचे महाप्रसाद मित्रांनो, अवश्य भेट घ्या. हे बघा अतिशय मोठा अशी हॉल आहे. भरपूर लोक इथे बसू शकतात मित्रांनो. भरपूर लोक महाप्रसादाची आस्वाद घेऊ शकतात. अशा पद्धतीने ही अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्ही महाप्रसाद झाल्यावर बोलू शकता. त्यानंतर महाप्रसादाची स्वाद झाल्यानंतर, महाप्रसाद घेतल्यानंतर बाहेर आल्यावर तुम्हाला परत गौमाताचे दर्शन होते आणि गौमाताचे दर्शन झाल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला अशा पद्धतीने लोकांची येणे जाण्याची गर्दी दिसते. मित्रांनो, इथे तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती, प्रतिमा अथवा तुम्हाला जे काही घ्यायचे असेल सामान तुम्ही ते घेऊ शकता आणि इथून तुम्ही तुमचा रिटर्निंग प्रवास सुरू करू शकता. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, अशा प्रकारे श्री स्वामी समर्थाचे दर्शन झालेले आहेत. जर तुम्ही फार लांबून येत असेल तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फॉलो करू शकता. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात अगोदर तुम्ही खंडोबा मंदिरचे दर्शन घेऊ शकता. त्यानंतर समाधी मठानंतर सरळ खाली यायचा. खाली येऊन श्री स्वामी समर्थ पादुकांचे दर्शन घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही महाप्रसादाला जाऊ शकता. अशा प्रकारे एकदम सुपर अशी, एकदम छान अशी मी व्हिडिओ बनवणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.